अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील गट क्रमांक 39 मध्ये सुरू असलेल्या सिमेंट बांधाच्या कामावर स्थानिक शेतकऱ्यांनी गंभीर आक्षेप नोंदवला असून काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केलाय। तसेच मार्च एंड पूर्वी बिल काढण्याच्या घाईत हे काम घाईघाईने पूर्ण केले जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। तुमचं नाव सांगा। जब्बार निजाम तळवी, कुठे राहतात? टिटवीला। हे सिमेंट बांधाचं जे काम सुरू आहे हे कोणत्या गट नंबरमध्ये आहे का सांगाल? 39 गट नंबर, शिवार कोणते? पळसखेडा शिवार। हे सिमेंट बांधाचं काम कसं झालेलं आहे काय सांगाल या संदर्भामध्ये नेमकं? सिमेंट बांधाचं काम त्याने पूर्ण बोगस काम केलं त्यानं। सारे तुकडे असे करून असे कोसून दिले। खाली पयाचं काम कसं झालेलं आहे? पहिल्याचं काम दोन एक फूट खंदेल त्यानं असं, आणि तिच्यात ते कसं ते माती असं कालवून दगडं करून त्याने भरून दिले। खाली दगड भरलेले आहे का? हां, आणि यावरती मटेरियल कोणतं टाकलेलं आहे? मटेरियल एकच काय टाकलं आहे? कच योग्य आहे का? नाही, कसा होता कच? कसा पूर्ण माती होती ती। तुम्ही त्यांना अडवलं नाही का मग? अडवलं पण ते ऐकायला तयार नाही होते। तुम्हाला काय माहिती असं तसं हे करून द्याने। तुमची काय मागणी मग? हे काम पुरं बोगस हो राहिलं, याचं बिल नाही गेलं पाहिजे नाही असं आमचं हे म्हणणं आहे। कडक कारवाई व्हायला पाहिजे याच्यावर, अशी तुमची अपेक्षा आहे? हां, चौकशी करून झाली कडक कारवाई करण्यात येणे समजा। तुमचं नाव सांगा। अहमद गुलाब तडवी, कुठे राहतात? पळसखेडा। आता हे सिमेंट बांध जे काम सुरू आहे हे कोणत्या गट नंबरमध्ये आहे? गट नंबर 39 मध्ये। सिमेंट बांधाचं काम कसं झालेलं आहे नेमकं काय सांगाल या संदर्भामध्ये? सिमेंट बांधाराचं काम जे झालं आहे त्यानं 2-1 फूट पय्या खोदला, त्याच्यात दगडं खाली टाकून माती कच टाकून सने बोगस काम करलं, आणि त्याच्यात साऱ्या अशा नुसत्या खोसून दिल्या। इकडे शासनानं इकडे कोणी अधिकारी येऊन न पाहता, आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात बांध झाला, कोणा येऊन न पाहता इकडे डोंगर भागाच्या आहे ना त्यानं पुरं बोगस काम दर्जाचं काम करून सने, आणि हे काम करून सने अर्धवट 2-3 दिवस झाले काम करायला द्यायले, आणि चालला गेली इथून निघून सने। तुमच्याकडून जे विनंती करा। कामामध्ये आसारी वापरली गेली नाही का? आचारीने वापरला गेली, तुकडे खोसलेले? हां, तुकडे खोसलेले तिच्यामध्ये। तुम्ही त्यांना अडवलं होतं का? त्याला चांगलं काम करा म्हणतो, नुसते हावशाव करलं। तुमच्याकडून जे विनंती करा, आमचं हे करू शकत आमच्या जसं तर काम करू तसं काम करून, आणि असे म्हणून निघून गेले तिथून सने। मग बोगस काम झालेलं आहे का? बोगस काम झालेलं आहे पुरं। बांधकामावरती इंजिनियर आले होते का? इंजिनियर पहिल्या वेळेस आले, डबल इंजिनियर काही आलेच नाही ते। मग काम कोणी केलं? ठेकेदारांना। तुमची काय मागणी मग? आमचं मागणी आहे की हे काम पूर्ण चांगलं व्हायला पाहिजे। निकृष्ट दर्जाचं काम झालं, खराब झालं हे काम चांगलं होऊन सने चांगलं करायला पाहिजे। अर्धवट काम सोडलं, बोगस काम करून सने ठेकेदार इथून निघून गेला। तुमची काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा आहे की तिच्या कामाची चौकशी होऊन सने याचं बिल थांबवण्यात याचं, परंतु याचं काम बिल देण्यात नाही येऊ म्हणून सने यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात या म्हणून सने। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।